ॲग्रीकल्चर विल नेव्हर डाय. तुम्ही कितीही चंद्रावर जा, मंगळावर जा, हं, सगळे पाणी शोधतायत कारण तिथं जाऊन त्यांना शेतीच करायची. UAE म्हणते की 2070 साली मेंटल डिसऑर्डर्स आणि मेंटल हेल्थ आणि स्ट्रेस विल बी द ओन्ली डिसीज लेफ्ट दॅट इज अनक्युअर्ड. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी हे 2 वेगळे फील्ड न बघता दे शुड बी अ पार्ट ऑफ इंटिग्रेटेड मेडिसिन. त्याच्यासाठी पॉलिसीची गरज आहे. ऑपरेशन सिंदूर चालू असताना मी टर्कीमध्ये होतो. आमचं एक एक्स्पो होता. हे झाल्यावरती एक 20-22 कंपन्या असतील. त्यातले 7-8 लोकं रात्रीतनं निघून परत भारतात आले. लोकं पळून आले भीतीने. तर आता भीती काय होती, की टर्की पाकिस्तानला सपोर्ट करतंय आणि आपल्याला इथे अटक झाली तर. तर माझं एवढंच म्हणणं होतं, की आता तुम्ही पळून चाललाय, ते तुम्हाला अटकच करायची असेल तर एअरपोर्टवर करू शकता. जसं डिप्लोमसी असते, तसाच बिझनेसही असतो. सगळं ब्लॅक एंड व्हाईट नसतं. आत्ता जे त्यांचं बहिष्कार घालणं चालू आहे आपल्या भारतीय नागरिकांचं टर्कीवर, हे बरोबर आहे. कारण ते ज्यांना सपोर्ट करतायत हे चूक आहे, हे सांगण्याचा एका कॉमन मॅनला दुसरा कुठला मार्ग नाहीये. पण इन टर्म्स ऑफ लाँग टर्म रिलेशन्स म्हणा किंवा बिझनेस म्हणा, तर टर्की हा चांगला देश आहे. हाय, हॅलो, नमस्कार, राम राम. डॉमिनिक्स प्रस्तुत उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. मी अजय कौटिकवार. असं म्हणतात ना, की प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते. म्हणजे कोव्हिडच्या धक्क्यातून, कोव्हिडच्या सगळ्या संकटातून आपण अजूनही सावरतोय. या संकटात खूप आपण काही गमावलंय, पण त्याचबरोबर काही गोष्टी त्याची दुसरी बाजू आहे, त्यातनं आपल्याला काही खूप शिकायला पण मिळालं. त्यातलंच एक क्षेत्र, ज्या क्षेत्राला यामुळे थोडी चालना मिळाली, ते क्षेत्र म्हणजे आयुर्वेदिक क्षेत्र. खूप त्यामुळे नवीन संधी निर्माण झाल्या, नवीन उद्योग तयार झाले, अनेक उद्योगांना चालना मिळाली. या संधीचं अनेकांनी सोनं केलं आणि असं करणारी एक कंपनी म्हणजे निसर्ग बायोटेक. साताऱ्याची ही कंपनी आहे. 100 कोटींचा टर्नओव्हर आहे आणि जगात 15 देशांमध्ये निसर्ग बायोटेक आणि त्यांचा सगळा समूह वेगवेगळे प्रॉडक्ट्स निर्यात करतात. आणि या सगळ्या प्रश्नावर बोलायला, या सगळ्या संधीचं या सोनं कसं केलं, हे सगळं सांगायला आज निसर्ग बायोटेकचे संचालक. मी देवेंद्र सोमण. नमस्कार. सर, तुमचं उद्योजक कट्ट्यावर स्वागत. थँक यू. आपण जसं म्हटलं, की प्रत्येक संकटात एक संधी असते आणि त्यातूनच नवीन उभारी अनेक गोष्टींना मिळते. ऑफकोर्स. तुम्ही साताऱ्यात राहून म्हणजे लोकल टू ग्लोबल असं ग्लोकल काम करताय. जगभरात आज 15 देशांमध्ये तुम्ही निर्यात करताय. निसर्ग बायोटेक आणि तुमच्या सगळ्या कंपन्यांचं नेमकं स्वरूप काय आहे? तुम्ही काय काम करताय? हे सगळं आज तुम्ही एकदा सुरुवातीला सांगितलं पाहिजे. ऑफकोर्स. सो कंपनी माझ्या वडिलांनी आणि त्यांचे पार्टनर जालिंदर शिंदे आणि शरद बेंद्रे यांनी सुरू केली 93 मध्ये. सो याच्या आधी यांचा बॅकग्राऊंड म्हणजे सगळे इंजिनिअर होते आणि सिव्हिल इंजिनिअर त्यात. सो साताऱ्यामध्ये कोयना प्रिस्ट्रेस्ट म्हणून कंपनी होती. ते काँक्रीटचे पाईप बनवायचे कोयना डॅमसाठी. सो त्या कामाच्या अंतर्गत त्यांचा बऱ्याच शेतकऱ्यांबरोबर संवाद असायचा. शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत? शेतकऱ्यांचे अ, स्वप्न काय आहेत? हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होतं, घडत होतं आणि त्यातनं त्यांना असं रिअलाईज झालं, की नुसतं केमिकल फार्मिंग किंवा नुसतं सिंगल क्रॉप करून बऱ्याच शेतकऱ्यांनी पूर्ण जमिनीचं त्यांच्या वाटोळं करून टाकलेलं होतं. तेव्हा ट्रेनिंग प्रोग्राम्सही कमी होते. सो मग त्यांनी ठरवलं, की आता काहीतरी करायचंय, तर ते आपण ॲग्रीकल्चरल इंडस्ट्रीसाठी करू. सो 93 मध्ये त्यांनी मिळून ऑर्गॅनिक ॲग्रीकल्चरसाठी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सुरू केली. जेव्हा पहिले 2-3 प्रॉडक्ट तयार झाले आणि फील्ड ट्रायल्ससाठी ते शेतकऱ्यांकडे गेले, तेव्हा शेतकऱ्यांचं असं होतं, की हे 24-25 वर्षाची, 28 वर्षाची लोकं, ज्यांनी कधी शेतात स्वतः पाऊल ठेवलेलं नाही, हे आम्हाला येऊन शेती काय शिकवणार? सो तिथनं बेसिकली आमच्या कंपनीच्या प्रवासाची सुरुवात झाली. जेव्हा ऑर्गॅनिक हा शब्द पण माहीत नव्हता. तेव्हा ऑर्गॅनिक पहिल्यांदा आणणारे आम्ही पहिलेच असू, असं मला वाटतं. म्हणजे सेंद्रिय हा शब्द माहिती होता, पण ऑर्गॅनिक हा शब्द जो आज ग्लोबल झालाय, तो भारतात उच्चारणारे पहिले लोकं आम्हीच असू, असं म्हणायला हरकत नाही.
आणि मग त्याच्यानंतर पहिले 7-8 वर्ष आम्ही बाहेरनं बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट्स घेऊन त्याच्यावरती आधारित सगळे प्रॉडक्ट्स करत होतो. 97-98 साली असं लक्षात आलं, की जे बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट्स आपण घेतोय, तेव्हा काही लॉट्सला खूप चांगले रिझल्ट शेतात दिसत होते. काही लॉट्सला अजिबातच रिझल्ट दिसत नव्हते. तर मग त्यांनी बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्टची क्वालिटी चेकिंग सुरू केलं आणि मग त्यातनं त्यांना असं लक्षात आलं, की बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्टची जर क्वालिटी चांगली नसली, तर तुमचा एंड प्रॉडक्ट चांगला असू शकत नाही. म्हणून मग 98 साली निसर्ग बायोटेकची स्थापना करण्यात आली आणि तिथे आम्ही स्वतः केलेले बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट्स आमच्या ॲग्रीकल्चरल प्रॉडक्ट्समध्ये वापरायला लागलो. तिथनं पुढे निसर्ग बायोटेकचा ऑफकोर्स एक्सपोर्ट सुरू झाला. कृषीटेकच्या प्रॉडक्ट्सची क्वालिटी चांगली झाल्यामुळे कृषीटेकच्याही प्रॉडक्ट्सचा एक्सपोर्ट आम्ही सुरू केला. आणि मग माझ्या वडिलांचे गुरु डॉक्टर श्रीकृष्ण फडके हे 5th जनरेशन आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर होते आणि साताऱ्यामध्ये आर्यांगल विद्यालय जे आहे आयुर्वेदाचं, त्याचे ते 30 वर्ष प्रिन्सिपल होते. त्यांना एम-यू-एच-एसनी लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड पण दिलं. तर त्यांची सोनार्क फार्मास्युटिकल म्हणून निसर्ग बायोटेकच्या जवळ कंपनी होती आणि त्या कंपनीमध्ये ते स्वतः औषधं तयार करायचे. तर त्यांचा जायचा रस्ता निसर्गाच्या समोरून होता. सो एक दिवस हळदीचा वास येतोय, एक दिवस आल्याचा वास येतोय. म्हणून एक दिवस ते बघायला आले, की कंपनीचं नाव बायोटेक आहे आणि इथनं मसाल्यांचे वास का येतात? मग ते आत आले, त्यांनी सगळं बघितलं, बाबांशी बोलले. आणि मग ते म्हणाले, की "तुम्ही वृक्ष आयुर्वेदात जर एवढं काम करताय, तर तुम्ही माणसांसाठी काही का करत नाही?" पण मग त्या बाबांनी सांगितलं, की "आम्हाला आयुर्वेदाचा गंधही नाही, आमच्याकडे डॉक्टर कोणी नाही, तर आम्ही कसं करणार?" मग फडके सरांनीच फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट सुरू केली. फडके सरांनी बाबांचं ट्रेनिंग सुरू केलं. हे एक 10-12 वर्ष चालू होतं. त्याच्यानंतर मग निसर्ग हर्ब्सची स्थापना करून आम्ही यूएस क्वालिटीची औषधं भारतामध्ये कशी विकता येतील, याचं काम सुरू केलं. ते जे 10-12 वर्ष ट्रेनिंग चालू होतं, तेव्हा आम्ही अमेरिकेतल्या कंपन्यांसाठी औषधं बनवून देत होतो. पण भारतात आम्ही स्वतः विकत नव्हतो. आणि मग 2012 साली माझ्या मिसेस डॉक्टर आरती सोमण, ज्या निसर्ग हर्ब्सच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये असतात, तर त्या कंपनीमध्ये आल्या. त्यांनी फडके सरांच्या हाताखाली 10 वर्ष ट्रेनिंग घेतलं आणि आता त्या चीफ फॉर्म्युलेशन सायंटिस्ट म्हणून कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून आहेत. सो असा बेसिकली कंपनीचा आत्ताच्या स्थितीपर्यंतचा प्रवास आहे. किती प्रॉडक्ट्स आहेत? किती माणसं त्याच्यात काम करतात? सो ग्रुप ऑफ कंपनीज बघितल्या तर 550 लोकं आज जवळपास कंपनीमध्ये आहेत डायरेक्ट एम्प्लॉयमेंटमध्ये आणि निसर्ग बायोटेकमध्ये 100 लोकं आहेत. कृषीटेकमध्ये 300 लोकं आहेत आणि सोनार्क फार्मास्युटिकल प्लस निसर्ग हर्ब्सचं मार्केटिंग असे मिळून एक 50 लोकं आहेत. हे सगळं साताऱ्यातून चालतं? सगळं साताऱ्यात. हेडक्वार्टर साताऱ्यामध्ये आहे. सगळे फॅसिलिटीज साताऱ्यामध्ये आहेत. आमचे स्वतःचे ऑर्गॅनिक फार्म्स आहेत. ते सुद्धा साताऱ्यातच आहेत. म्हणजे साताऱ्यात राहून तुम्ही जगभरात म्हणजे सातारा म्हणलं, की आधी त्याला राजधानी सातारा म्हणलं जातं. अगदी कारण शिवाजी महाराजांची ती राजधानी राजधानी. होती. आणि पण नंतर कसं झालं, पुणं खूप मोठं झालं, मुंबई मोठं झालं. त्याच्यात कुठेतरी सातारा हरवल्यासारखं झालं. पण सातारा म्हणलं, की छोटं गाव. त्यात आयुर्वेदिक कंपनी म्हणली, की लोकं खलबत्ते घेऊन बसले असणार. असा लोकांचा मोठा गैरसमज असतो. पण मग असं म्हणजे भारतीय लोकांनाच नाही, पण अमेरिकेतल्या लोकांना, युरोपमधल्या लोकांना सुद्धा साताऱ्यात आल्यावरती एवढ्या टेक्निकल लेव्हलवरती कोणतरी काहीतरी करतंय, हे बघितलं की त्यांना आश्चर्य वाटतं आणि त्या आश्चर्याचा आम्हाला आनंदही होतो आणि आम्हाला त्याचा फायदाही होतो असं म्हणायला हरकत नाही. अगदीच. आता म्हणजे जगभरातून लोक खूप आशेने आणि उत्सुकतेने सगळ्या याच्याकडे बघतायत आणि कमर्शियल पण त्याला आता एक वेगळं रूप आलंय. ऑफ कोर्स. पण जेव्हा 98 ला सुरू झालं हे सगळं, त्याच्या आधी तुम्ही काम करत होतात. त्यावेळेसपासून ते आत्तापर्यंतचा म्हणजे त्यावेळेस ऑर्गॅनिक आणि याच्याबद्दल बोलणं ही जोखीम वाटली नाही का तुम्हाला? आणि प्रत्येक व्यवसायात जोखीम घ्यावी असं म्हणतात. पण त्यावेळेस ती जोखीम घेणं आणि त्याच्यावर काम करून ते पुढे नेणं, हा सगळा प्रवास कसा होता? राइट. बेसिक कसं आहे ॲज अ एंटरप्रेन्योर म्हणजे ईदर तुमच्याकडं ऑलरेडी खूप पैसे आहेत किंवा कोणीतरी तुम्हाला मदत करायचा विश्वास दाखवला पाहिजे. सो लक म्हणा,
प्लस म्हणजे माझे बाबा झाले, शिंदे साहेब झाले, बेंद्रे साहेब झाले. तर यांच्याकडे बघून, यांचं एज्युकेशन बघून, त्यांची ड्राईव्ह बघून लोकांनी पण त्यांना खूप मदत केली. प्लस माझे वडील IIT मुंबईमध्ये होते. सो त्यांच्या प्रोफेसर्सचा किंवा तिथल्या डिपार्टमेंट्सचा बऱ्यापैकी त्यांना पाठिंबा होता. वालचंद कॉलेजमधनं त्यांना सपोर्ट येत होता. आणि सो असं बेसिकली सगळ्या इन्स्टिट्यूशन्सनी मिळून म्हणजे त्याच्यात फॅमिली आली, फ्रेंड्स आले, आजूबाजूचे लोकं आले, बँका आल्या. या सगळ्यांनी मदत करून बेसिकली आज जिथे आम्ही आहोत तिथे आम्हाला उभं केलेलं आहे. ही जोखीम नाही वाटली का म्हणजे जोखीम त्यावेळेस? तर ऑफ होती. कारण मी सांगितलं तसं, की शेतकरी म्हणायचा, की "अरे, तू मला काय शेती शिकवतोस?" तर तिथनं सुरुवात करून मग लिटरली म्हणजे माझे वडील म्हणा, शिंदे साहेब म्हणा, यांनी स्वतः शेतामध्ये उभं राहून शेतकऱ्याचं, की "तुझा 1 एकरचा प्लॉट आहे का? आम्हाला 1000 स्क्वेअर फूट फक्त दे. तिथे आमच्या प्रॉडक्टची ट्रायल घे. जर तिथे काही प्रॉब्लेम झाला, तर आम्ही नुकसान भरपाई करून देऊ." अशा रिस्क घेऊन स्वतः एक-एक बाटली भरून त्यांनी ही कंपनी उभी केलेली आहे. आज आम्ही म्हणजे आमचा जो ॲग्रीकल्चरमधला टॉप सेलिंग प्रॉडक्ट आहे. तो 93 साली 400 लिटर विकला होता 12 महिन्यामध्ये. आज आम्ही 1.5 लाख लिटर विकतो. तो एक प्रॉडक्ट वर्षाला. क्या बात! म्हणजे हा एवढा सगळा चेंज झालाय. आता हा विषय निघाला म्हणूनच तो प्रश्न मी आधी घेतो, की अजूनही ना आयुर्वेद आणि याच्याबद्दल खूप गैरसमज आहे, की काय होतं किंवा एक वर्सेस असतं ना, आयुर्वेदिक वर्सेस ॲलोपॅथिक सायन्स आणि आयुर्वेद हे मागच्या पूर्वीचे आहेत, असं काही होत नाही. खरंच ही काय परिस्थिती आहे? आयुर्वेद कुठल्या पद्धतीने किती इफेक्टिव्हली काम करू शकतं? आता तुम्ही त्याच्यातच ऑफ कोर्स. काम करतात गेली कित्येक वर्ष. बरोबर. नेमकी परिस्थिती काय आहे? आणि अप्रोच कसा असला पाहिजे आमच्या लोकांचा? सो कसं होतं, म्हणजे आता सोशल मीडिया म्हणा किंवा क्रिकेटच्या मॅचेस म्हणा, हे व्हर्सेस हे. हे आपल्याकडं झालेला नॉर्म आहे. तर ते ॲक्चुअली तसं नाहीये. म्हणजे ॲलोपॅथीची स्वतःची एक जागा आहे. आयुर्वेदाची एक स्वतःची एक जागा आहे. आणि ते व्हर्सेस न बघता ते एकत्र इंटिग्रेटेड मेडिसिन म्हणून कसे काम करतील. बरोबर. तर याच्यावरती पॉलिसीची पण गरज आहे. ट्रेनिंगची गरज आहे. डॉक्टर्सना ट्रेनिंगची गरज आहे. आता निसर्ग हर्ब्स जेव्हा 2010 साली आम्ही डॉक्टर्स थ्रू एथिकली विकायला सुरुवात केली. तेव्हा पहिल्यांदा डॉक्टर्सची तयारी नव्हती. ते म्हणायचे, की "अरे, आम्हाला या प्रॉडक्टचं माहितीच नाही." आणि आयुर्वेद म्हणलं, की हेवी मेटल्स. हा हं. बेसिकली सर्व ॲलोपॅथिक डॉक्टर्सचा किंवा कन्सल्टंट्सचा गैरसमज आहे. तर आता हेवी मेटल्स का वापरतात? तर ते बायो अवेलेबिलिटी वाढवण्यासाठी. पण नवीन टेक्नॉलॉजीज एस्पेशली जे निसर्गामध्ये आम्ही करतो, त्या जर वापरून तुम्ही प्रॉडक्ट्स केले, तर तुम्हाला हेवी मेटल वापरायला लागत नाहीत. सर हे हेवी मेटल्स म्हणजे नेमकं काय? सो आता लेड झालं, आर्सेनिक झालं, मर्क्युरी झालं, कॅडमियम झालं. मध्ये नेस्लेचा मोठा इश्यू झाला हां. होता मॅगी नूडल्सचा. बरोबर. तर त्यात शिसं सापडली. तर शिसं म्हणजे लेड. पण आता शिसं म्हणजे मोठाले तुकडे नव्हते. ते पार्ट्स पर मिलियनमध्ये अॅनलाईज केलेलं असतं आणि त्याला गव्हर्नमेंटनी म्हणा किंवा FDAने म्हणा काही लिमिट्स दिलेत. त्या लिमिट्सच्या बाहेर जर तुम्ही गेलात, तर ते माणसासाठी ओव्हर अ पिरियड हानिकारक असू शकतं. लगेच हानिकारक असू शकत नाही. म्हणून मग त्याला ते लिमिटमध्ये असायला लागतं. हेवी मेटल्सचा प्रॉब्लेम काय आहे, की शरीरामध्ये ते गेलं, की ते शरीरातनं बाहेर पडायला खूप अवघड होतं आणि ते साठत जातं आणि मग त्यातनं हेल्थ इश्यूज निर्माण होतात. तर आयुर्वेद आणि ॲलोपॅथी हे 2 वेगळे फील्ड न बघता दे शुड बी अ पार्ट ऑफ इंटिग्रेटेड मेडिसिन. त्याच्यासाठी पॉलिसीची गरज आहे. एम-बी-बी-एसचे जेव्हा डॉक्टर असतात, त्यांना सिद्ध मेडिसिन किंवा आयुर्वेदिक मेडिसिन किंवा होमिओपॅथी याचा एखादा कोर्स जरी सुरू केला, तरी डेफिनेटली फरक पडू शकतो. कारण आयुर्वेद हा लाँग टर्म इलाजासाठी असतो, की तुम्हाला क्रोनिक डिसऑर्डर्स आहेत आणि ॲलोपॅथी तुम्ही काही गोष्टी बऱ्याच एका काळानंतर वापरू शकत नाही. तर तिथे आयुर्वेदाचा उपयोग होतो आणि जिथे इन्स्टंट रिलीफ पाहिजे, तुमचं डोकं दुखतंय, तर तुम्ही आयुर्वेदिक औषधं घेऊन तुमचं डोकं लगेच थांबवू शकत नाही. कारण आयुर्वेद जो असतो, तो रूट कॉज ट्रीट करतो आणि ॲलोपॅथी जे आहे, ते सिम्प्टोमॅटिक रिलीफ देतं. सो ॲलोपॅथी हे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटसाठी किंवा
इमिजिएंट अर्जंट केअर जिथे आहे तिथे वापरून जर आयुर्वेद ॲज अ बॅकग्राऊंड ठेवला तर त्याचा डेफिनेटली आपल्या पूर्ण सोसायटीला खूप फायदा होईल. आता उदाहरण म्हणून सांगतो, ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन TCM असं म्हणतात. चायनानी एक असं बेसिकली लॉ पास केला, की सर्व मॉडर्न डॉक्टर्सना एक कोर्स TCMचा 6 महिने करायलाच लागेल. हम्म. सो आता ऑटोमॅटिकली जे नवीन डॉक्टर्स येत आहेत, त्यांना ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनचं बेसिक का होईना नॉलेज आहे. आणि आता FSSAI आल्यामुळे न्यूट्रास्युटिकल्समध्ये त्यांनी आयुर्वेदातले सगळे हर्ब्स घेतलेत. सो आता तुम्ही मोठमोठ्या कंपन्यांचे जरी बघितले, तरी व्हिटॅमिन्स, मिनरल्स प्लस कुठलंतरी हर्ब आणि एखादा मग तुमचा API जो असतो फार्मास्युटिकलचा, असे करून ते प्रॉडक्ट्स करतात. सो आपली वाटचाल हळू आहे, पण थोडासा स्पीड पकडला तर सोसायटीसाठी पण आणि इंडस्ट्रीसाठी पण त्याचा डेफिनेटली उपयोग होईल. अगदीच. म्हणजे दोघांनी जर समन्वय आणि कोऑर्डिनेशननी हे काम केलं एक्झॅक्टली, तर एक्झॅक्टली. अनेक अपॉर्च्युनिटीज त्याच्यामुळे तयार होतील. बरोबर, असं काही बरोबर. दिसतंय तुम्हाला काही आपल्या सोसायटीमध्ये असे काही प्रयोग होत आहेत? हां, आता न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री म्हणजे FSSAIचं जे रेग्युलेशन आहे, फूडसाठी म्हणा किंवा न्यूट्रास्युटिकल्ससाठी म्हणा, तर त्याच्यामध्ये कंपन्यांनी कॉम्बिनेशन सुरू केलेले आहेत. पण त्याचा अजून वाईड स्प्रेड यूज जो व्हायला पाहिजे, तो मॉडर्न डॉक्टर्सकडून होत नाहीये. सो तिथे डेफिनेटली अपॉर्च्युनिटीज तर आहेत. पण त्याचा अजून वेग वाढवून त्याला पॉलिसीमध्ये एक रूपांतर करून जर आणण्यात आलं, तर त्याचा डेफिनेटली ओव्हर अ लाँग टर्म चांगला इफेक्ट होईल. सर, आयुर्वेद आणि या सगळ्या प्रॉडक्ट्सच्या निर्मितीतून तुम्ही जगभर फिरता. जगभर एक वेगळी परिस्थिती आता निर्माण झाली. आधीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, ते लोक आपल्याकडे कुठल्या पद्धतीने बघतायत? सो म्हणजे आधी कसं होतं, की भारत म्हणलं, की मागास देश आहे. त्यांना काय कळतंय? पण गेल्या म्हणजे 15-20 वर्षात आता मी 20 वर्ष झाले मी जगभर फिरत असतो. तर त्यात असं दिसायला लागलंय, की द परसेप्शन इज चेंजिंग. म्हणजे पूर्वी लोकं ज्या प्रकारे आपल्याकडे बघायचे आणि आज बघतात याच्यात डेफिनेट स्टार्क डिफरन्स आहे. पूर्वी असं व्हायचं, की आम्ही एक्झिबिशनमध्ये जायचो, आम्ही लोकांशी बोलायचो. तर तिथे तुमचा बूथ असला, की लोकं बघून न बघितल्यासारखं करून निघून जायचे. किंवा तुमचा बूथ नसला, तुम्ही नुसतंच एक्झिबिशनमध्ये चालताय, की ते असे की "ए नको, नको, तुझं काही नको, आम्ही इथं विकायला आलोय." असं करून ते म्हणजे हाकलून लावायचे. पण आज परिस्थिती अशी आहे, की तुमचा बूथ असला, की लोकं शोधत येतात, की इंडियाचा पॅव्हिलियन कुठे? कारण त्यांना भारतात होणारे प्रॉडक्ट्स पाहिजेत. म्हणजे बॅक्ड बाय आयुर्वेदा अच्छा. आणि प्रूफ ऑफ सायन्स असं त्यांना बेसिकली प्रॉडक्ट्स त्यांना आज पाहिजेत, की आयुर्वेदाचं बॅकिंग आहे आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीची सांगड घालून केलेले गुड क्वालिटी प्रॉडक्ट्स हे त्यांना आज जगभर सगळ्यांना पाहिजेत. आणि आज असं होतं, की ज्या लोकांशी आम्ही बोलतोय, पूर्वी आम्ही फक्त विकायला जायचो. आता ते उलटं म्हणतात, की आम्हाला भारतामध्ये एंट्री कशी तुम्ही मिळवून देऊ शकाल, हेही आम्हाला सांगा. सो भारताचं परसेप्शन हे गेल्या 10, 15, 20 वर्षात डेफिनेटली बदललंय. आणि यातनं बदललं आणि यातनं खूप उद्योगाच्या, एम्प्लॉयमेंटच्या संधी पण निर्माण झालेल्या आहेत. डेफिनेटली मोठमोठ्या कंपन्या भारतामध्ये ऑफिसेस काढतायत. भारतीय लोकांना हवे तसे प्रॉडक्ट्स तयार करतायत. सो ॲज अ एंटरप्रेन्योर किंवा ॲज अ कॉर्पोरेट एम्प्लॉयी डेफिनेटली एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज भारतामध्ये या ग्लोबलायझेशन एफर्टमुळं वाढलेल्या आहेत. तर या क्षेत्रात खूप लोकांना आता यायचं आहे, तरुणांना. खूप लोक विचार करतायत. म्हणजे इतर क्षेत्राबद्दल जसा विचार करतात, अजून तेवढ्या प्रमाणात नाही, पण खूप मुलं आता विचार करतायत, की आपण ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत, आपली जी ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत, ऑफ कोर्स. अशा ह्याच्यामध्ये परफ्युम्स आणि अशा गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये यावं. अशा सगळ्या क्षेत्रात किती संधी तुम्हाला दिसतात आणि या मुलांनी काय करायला पाहिजे, असं काही तुम्हाला सांगता येईल? संधी तर खूप आहेत. पण आता प्रॉब्लेम असा झालाय, की भारतामध्ये कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट जे म्हणतात ऑनलाईन बिझनेससाठी, ती इतकी हाय झाली आहे, की अनलेस तुमच्याकडं व्यवस्थित फंडिंग आहे किंवा तुमची आयडिया इतकी हटके आहे, की ती रातोरात लोकांना ॲक्सेप्ट होईल, तरच तुम्ही सक्सीड करू शकता.
म्हणजे काय, म्हणजे कॉस्ट वाढली म्हणजे काय झालं? मग काय झालं, की सुरुवातीला जेव्हा सोशल मीडिया नव्हतं, तेव्हा एखाद्या ऑडियन्सला टार्गेट करणं हे खूप सोपं होतं. म्हणजे तुम्ही योगाचे 10 क्लास बघितले पुण्यात आणि तिथं गेलात, तुमचा बॅनर लावला, लिफलेट दिले, की तुमच्याकडं तिथनं कस्टमर्स यायचे. आज लोकं योगा ऑनलाईन शिकतायत. तर त्यांना तुम्ही कसे शोधणार? त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार? आणि यू वोंट बी द फर्स्ट इन द मार्केट. करेक्ट. त्यामुळं अपॉर्च्युनिटीज खूप आहेत, पण चॅलेंजेसही तेवढेच आहेत. त्यामुळे पूर्ण व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही कुठल्या प्रॉडक्ट्स बनवताय, त्याची खरंच कस्टमरला गरज आहे का? आणि इज इट रिअली सॉल्व्हिंग अ प्रॉब्लेम हे जर बघितलं, तर अपॉर्च्युनिटीज आर डेफिनेटली देअर. पण हे अपॉर्च्युनिटी शोधायच्या कशा? म्हणजे तुम्ही जे आता म्हणालात, की प्रत्येकामध्ये USP पाहिजे, वेगळेपण पाहिजे. राइट. हे वेगळेपण तयार करण्यासाठी काही करावं लागतं का? जेव्हा तुम्हाला एखादा बिझनेस सुरू करायचा आहे, तर हे वेगळेपण तयार कसं करायचं? आणि कॉपी पण सगळं आता लवकर होतं. म्हणजे त्याच्यात ऑफ काही कोर्स. राहिलं नाही. बरोबर. ह्या सगळ्या दोन्ही ह्याच्यात तुम्ही टिकणार कसे? सर बेसिक काय आहे, तुम्हाला एक ओरिजिनल आयडिया पाहिजे. ओरिजिनल आयडिया जरी नसली, तरी त्या आयडियाला एक्झिक्यूट करण्याची तयारी पाहिजे आणि त्यासाठी लागणारे कष्ट. म्हणजे पहिलं आता साधं तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे एखादा समजा तुम्हाला फूड बिझनेस उघडायचा आहे किंवा तुम्हाला परफ्यूम काढायचा आहे. तर परफ्युमरीच्या कॉन्फरन्सेस असतात. परफ्युमरीचे एक्सपोज असतात. तर तिथे जाऊन इंडस्ट्री काय करतीये, हे तुम्ही बघितलं पाहिजे. इंडस्ट्रीतले लोकं काय म्हणतायत, हे तुम्ही बघितलं पाहिजे. मग त्याचा थोडा त्या फील्डचा अभ्यास करून उतरलं पाहिजे. म्हणजे एखाद दिवस झोपेतनं तुम्ही उठलात आणि तुम्हाला वाटलं, की आता मी जगातला सगळ्यात भारी परफ्यूम बनवणार. तर तसं होत नाही. त्याला बॅकग्राऊंड वर्क जे आहे, बॅकग्राऊंड रिसर्च जो आहे, तो अतिशय महत्त्वाचा असतो, की तुम्ही काय करणार? कशाला करणार? तर आता आपण साधं उदाहरण घेतलं तर फॉग जो परफ्यूम आहे, तर तो त्यांनी रातोरात केला नाही. आपल्याला तो रातोरात कळाला. पण त्याच्या मागं त्या माणसानी किती वर्ष घातले होते, किती कष्ट केले होते आणि किती अभ्यास केला होता इंडस्ट्रीचा. याच्या केस स्टडीज ऑनलाईन अवेलेबल आहेत. MBA स्कूल्समध्ये शिकवल्या जातात, की मोठमोठे Axe सारख्या मल्टीनॅशनल कंपनीला फॉगनी लिटरली एक 5 वर्षामध्ये भारतात झोपवलं. तर ते कसं केलं? दॅट वॉज बेस्ड ऑन रिसर्च, दॅट वॉज बेस्ड ऑन नेटवर्किंग आणि दॅट वॉज बेस्ड ऑन अ एक्सलंट क्वालिटी प्रॉडक्ट. तर अशी जर तुम्ही रिसर्च केला व्यवस्थित, अभ्यास केला आणि कष्ट करायची तयारी ठेवली, तर थिंग्ज आर डुएबल. सर, तुम्ही आता फॉगचं उदाहरण घेतलं, तर फॉगनी नेमकं काय केलं भारतात? का तो ॲज अ स्टडी म्हणून शिकवला जातो? सर बेसिक कसं होतं, की ॲक्स जेव्हा आला, तेव्हा तो अख्खी बाटली तुम्ही मारून जा आणि सगळं जग तुमच्या मागे धावत येईल. अशा ॲड्स ते करत होते. फॉगनी काय केलं, की ॲक्स किती परफ्यूम नक्की देतं? तर ह्यांनी आमच्या एका बाटलीमध्ये एवढे परफ्यूमचे स्प्रेज होतात. हे पहिलं होतं आणि दुसरं गॅस नाहीये आमच्या परफ्यूममध्ये. दॅट वॉज देअर USP. आता विथआऊट गॅस एरोसॉल पंप्स चालत नाहीत. त्यामुळे गॅस असतो. पण त्यांनी परफ्यूमची क्वांटिटी वाढवली. सो तुम्ही म्हणजे युनिट प्राईस जर बघितलीत Axeची आणि फॉगची, तर फॉग लोकांना स्वस्त वाटायला लागला आणि प्लस त्यांचं डिस्ट्रिब्युशन म्हणजे अगदी किराणा मालाच्या दुकानापासनं मोठमोठ्या मॉलमध्ये तुम्ही जाल तिथे प्रॉडक्ट अवेलेबल होता आणि ह्यूज स्पेंडिंग ऑन मीडिया मार्केटिंग. हे करून त्यांनी तो 5-7 वर्षामध्ये ब्रँड मोठा केला. सो परफ्युमरी ही इंडस्ट्री अशी आहे, की यू नीड अ व्हेरी लार्ज अमाउंट ऑफ इनिशियल कॅपिटल. त्याशिवाय होऊ शकत नाही. पण फूड बिझनेस असा आहे, की तो तुम्ही छोट्या स्केलवर सुरू करून तो तुम्ही स्केलही करू शकता. तर तुम्हाला खूप रॉ मटेरियल लागत असतं आणि ऑफ तुम्ही कोर्स. ते शेतकऱ्यांकडनं, इतर लोकांकडनं परचेस करता. आता आयुर्वेदिक वनस्पती असतील, त्याच्या काही गोष्टी असतील, जर त्या शेतात त्याला उत्पादन करायचं असेल, तर शेतीसोबतच हा जोडधंदा होऊ शकतो, की स्पेशल शेती याची फायदेशीर ठरू शकते का? त्याचं मार्केट अवेलेबल आहे का? असं काही तुम्हाला शेतकऱ्यांना सांगता ऑफ येईल? कोर्स. डेफिनेटली आहे. बेसिक काय आहे, की तुम्ही काहीही तुम्हाला लागलं नाही आयुष्यात, तरी अन्न हे लागतंच. बरोबर. त्यामुळं ॲग्रीकल्चर विल नेव्हर डाय.
तुम्ही चंद्रावर जा, मंगळावर जा, सगळे पाणी शोधतायत कारण तिथं जाऊन त्यांना शेतीच करायची. गव्हाची फॅक्टरी नाही टाकू शकत. एक्झॅक्टली. सो शेती ही करायलाच लागेल कुणालाही. तर आता हे सगळे जे बिझनेसेस आहेत, ते डेफिनेटली तुम्ही स्वतः शेती नसतानाही करू शकता. पण मग मी म्हणलं तसं, की तुम्हाला फायनान्शियल बॅकिंग पाहिजे, कॅपिटल पाहिजे किंवा ॲट लीस्ट तुम्हाला इंडस्ट्री नो हाऊ पाहिजे, की तुम्ही 10 वर्ष एखाद्या फूड इंडस्ट्रीत काम केलंय आणि मग तुम्ही स्वतःचं काहीतरी सुरू करताय. तर मग ॲट लीस्ट तुम्हाला एक्सपिरियन्स असतो, पिटफॉल्स माहिती असतात. कुठं काय केलं की बरोबर होईल, कुठं काय केलं तर चुकेल हे माहिती असतं. पण तुमची जर शेती असेल, तर मग गहू, आपले जे रेग्युलर जे क्रॉप्स आहेत, त्याच्यापेक्षा तुम्ही आयुर्वेदिक हर्ब्सकडे वळू शकता. आत्ता बऱ्याच सक्सेस स्टोरीज येतायत, की कंटेनरमध्ये लोकांनी सॅफ्रॉनची शेती सुरू केली आहे. बरं. मग मशरूम्स उगवतायत. सो हे जे अशा एक्झॉटिक गोष्टी आहेत, या एस्पेशली मोठ्या शहरांमध्ये याची डिमांड खूप आहे आणि त्याला दर पण चांगला मिळतो. सो फार्मिंगमध्ये तर अपॉर्च्युनिटीज डेफिनेटली आहेत. आता व्हर्टिकल फार्मिंग सुरू झालं आहे. सो लोकं एका एकरामध्ये 4 एकराचं यील्ड काढतायत. सो अशा गोष्टी करून तुम्ही फार्मिंग ॲज अ प्रॉफिटेबल बिझनेस सुद्धा डेफिनेटली करू शकता. फक्त थोडं त्याच्यात इनोव्हेशन्स करायला पाहिजे. हां, मग टेक्निक्स नवीन शिकायला पाहिजेत, इनोव्हेशन्स करायला पाहिजेत आणि क्लीन प्रॉडक्ट कसा देता येईल. म्हणजे आत्ता तुम्ही जर बघितलं तर क्लीन प्रॉडक्ट्स ही कन्सेप्ट लोकांना मनातून माहिती आहे. म्हणजे काय क्लीन प्रॉडक्ट म्हणजे? सो कसं होतं लोकांना काय वाटतं, की ऑर्गॅनिक म्हणजे वाह, वाह, वाह! सगळं छान आहे. केमिकल वापरलेलं नाहीत. तर तसं नाहीये. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे तुमची सॉइल हेल्थ, तुम्ही मॅनेजमेंट कशी करताय इन्सेक्ट्सची किंवा जे अटॅक होतात झाडांवर, त्याची मॅनेजमेंट कशी करताय? पूर्ण ट्रेसेबिलिटी आहे का नाही? तर ह्या सगळ्याशी निगडीत ऑर्गॅनिक असतं. क्लीन इज बेसिकली रेसिड्यू फ्री. की तुमचा एखादा प्रॉडक्ट आहे, तो बाजारातनं समजा एफ-डी-एनी पिकअप केला आणि त्याचं पेस्टिसाइड एनालिसिस केलं, हेवी मेटल एनालिसिस केलं, तर तो एफ-डी-एच्या लिमिट्समध्ये पास होतो का नाही? हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि ते जर पास झालं, तर इट इज अ क्लीन प्रॉडक्ट. तर ऑर्गॅनिक हे करायलाच हवं, पण क्लीन फार्मिंग इज द फर्स्ट स्टेप. ते एकदा झालं, की मग ऑर्गॅनिक करणं अवघड होत नाही. इथेच अनेक वेळा हे होतं, की म्हणजे आपली द्राक्ष जेव्हा बाहेर जातात, आता तर आंबे आपले रिजेक्ट अमेरिकेत झाले 4-5 अमेरिकेत. कोटी रुपयाचे ऑफ आंबे कोर्स. रिजेक्ट झाले. हे कशामुळे होतं आणि काय काळजी घ्यायला पाहिजे? कारण नाही तर तुमच्या सगळ्या व्यवसायालाच एकदम धक्का बसण्याची शक्यता असते. ऑफ कोर्स. आता हे कसं असतं युजुअली तुम्ही अमेरिकेत एक्सपोर्ट करताय किंवा युरोपला एक्सपोर्ट करताय. तर ते पहिलं चेकिंग करतात म्हणजे पेस्टिसाइड रेसिड्यू. आता अमेरिकेमध्ये 156 पेस्टिसाइडची लिस्ट आहे. युरोपमध्ये 171 पेस्टिसाइडची लिस्ट आहे. मग ते तुम्ही मटेरियल तुमचं इथं लॅबला पाठवायचं. ते चेक करणार. लॅब म्हणली की पास आहे, की ते शिपिंग केलं जातं. जर्मनीमधली लॅब म्हणते, की तुमचं मटेरियल फेल आहे, की ती डिस्ट्रॉय करायला लागते शिपमेंट. सो आता हे कसं आहे हे एनालिटिकल सगळं मग व्यापाऱ्याला हां, मग युजुअली तसंच असतं. आता इन्शुरन्स असेल तर इन्शुरन्स कव्हर मिळू शकतं. पण खूपदा इन्शुरन्स कव्हरची कॉस्ट इतकी असते, की लोकं घेत नाहीत. हं. म्हणजे आत्ता ते आंबे रिजेक्ट केले अमेरिकेनी. त्यांनी डिस्ट्रॉय केले नव्हते. सो जो एक्सपोर्टर होता ते मे बी परतही आणू शकले असते. पण तो ती कॉस्ट एवढी जास्त होती, की इट इस बेटर टू डिस्ट्रॉय द शिपमेंट. हं. आणि आपल्याकडे येऊन असं होणार नव्हतं, की आज कंटेनर उतरला आणि उद्या ट्रक लागले आणि आंबे बाजारात आले. तसं होत नाही. परत उलटा कस्टम क्लिअरन्स असतो. त्याच्यामध्ये 1 महिना गेल्यावर ते आंबे सगळे कंटेनरमध्ये सडून जाणार. मग आणण्यात काही पॉइंटच नाही. म्हणून मग ती डिस्ट्रॉय करायला लागली. तर कसं आहे एनालिटिकल थोडीशी एक इक्विव्हॅलन्स जो म्हणतात, तो थोडासा इंडस्ट्रीमध्ये यायची गरज आहे. तर ते पेस्टिसाइड चेक करतात. इथिलीन ऑक्साईडचा एक नवीन विषय सुरू झाला आहे ऑर्गॅनिकमध्ये. ते एक चेक करतात. मग हेवी मेटल्स असतात, मायक्रोबायोलॉजी असते. सो बरेच पॅरामीटर असतात, ज्याला पास झाले, तरच मटेरियल्स हे मार्केटमध्ये ॲक्सेप्ट होतात. सो एक्सपोर्टिंग रॉ मटेरियल्स इज अ व्हेरी ट्रिकी टास्क. म्हणजे मी असं म्हणणार नाही, की अशक्य आहे. लोकं करतायत. हजारो कंटेनर्सनी भारतातनं करतायत. पण इट इज अ ट्रिकी टास्क आणि मग त्याला तुमच्या फार्म प्रॅक्टिसेस चांगल्या पाहिजेत. तुमचा वॉटरचा जो सोर्स आहे तो क्लीन पाहिजे
आणि एकीकडं कुठेतरी गव्हर्नमेंटनी पण थोडंसं लॉबिंग करायला पाहिजे, की काहीतरी कन्सिडरेशन्स थोडे घेतले पाहिजे मनामध्ये. पण त्यांचे लॉ आणि हेच इतके कडक आहेत, की त्या नॉर्म्सनी करणं हे एक मोठं सगळ्या लोकांसमोर एक टास्क असतं. कारण ती जी ॲक्युरसीची सवय आहे, ती आपल्या मंडळींना अजून नाहीये. राइट. नाही हे होतं हे कसं सपोर्टिव्ह सांगतो. काही प्रॅक्टिसेस. आता आपल्याच गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स काही लिमिट्स आणतात. तर मग हे लिमिट्स त्यांनी त्यांच्या गव्हर्नमेंट्सला कळवले पाहिजेत, की ह्या लिमिटच्या आत मटेरियल आम्ही नाही देऊ शकत. मग आता यूएसचं म्हणा किंवा युरोपचं म्हणा, त्यांचं म्हणणं असं नाहीये, की सगळं 0-0-0 यायला पाहिजे. त्यांनाही माहिती आहे, की आपले सॉइल खराब आहे. म्हणजे आपलीच अशी नाही, पृथ्वीवरचीच ओव्हरऑल. कारण केमिकल फर्टिलायझर हे सगळे भारताने निर्माण केलेले नाहीत. बरोबर. युरोपमधनं आले, अमेरिकेतनं आले. त्यांच्याच फार्मिंग प्रॅक्टिसेस घेऊन आपण ग्रीन रिव्होल्यूशन केलं होतं भारतामध्ये. सो असं तर ते म्हणत नाहीत, की बाबा तुमचंच फक्त वाईट आहे. त्यांच्याकडेही अमेरिकेत उगवणाऱ्या मटेरियल्सना सुद्धा फेल्युअर्स येतात. म्हणजे मध्ये एक आमचा फ्लोरिडातला प्रोजेक्ट होता. त्यांना ऑलिव्हज उगवायचे होते फ्लोरिडामध्ये. त्यांनी सॉइल टेस्टिंग केलं, तर सॉइलमध्येच क्लोरोपायरिफॉस होता. पाणी टेस्ट केलं, पाण्यामध्ये पेस्टिसाइड रेसिड्यूज होते. तर आता असं पाणी वापरून तुम्ही शेती केली आणि तुमचं कितीही तुम्ही जमीन ऑर्गॅनिक आहे म्हणा, शेत ऑर्गॅनिक आहे म्हणा, जर पाणीच तुमचं खराब असेल, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. मग ॲज अ इफेक्टिव्ह मेजर म्हणून त्यांनी काय केलं, तर लिटरली अख्खा प्लॉट खणून काढला. खाली टार्प घातला. नवीन माती आणली कुठून तरी आणि त्याच्यावर प्लांटेशन केलं. आता हे अमेरिकेत कुणाला तरी जमणं शक्य आहे. पण भारतात हे होऊ शकत नाही. आणि एवढं करून त्यांचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच नव्हता. ते परत सगळं त्यांना ते वायाच गेलं शेवटी. त्यामुळं गव्हर्नमेंट लेव्हलवरती जर तुम्ही कुठल्या पेस्टिसाइड्सना तुम्ही फेल्युअर म्हणून जर शिपमेंट रिजेक्ट होत असतील, तर ॲज अ पॉलिसी त्या पेस्टिसाइडचा यूज कमी कसा करता येईल मार्केटमध्ये किंवा अवेलेबिलिटी कमी कशी करता येईल, याच्याकडे थोडंसं गव्हर्नमेंटनी ॲज अ पॉलिसी मेजर म्हणून लक्ष घातलं पाहिजे. कारण नाहीतर ऑर्गॅनिक फार्मिंग भारतामध्ये काही वर्षांनी करणं अशक्य होणार आहे. याला जोडूनच हे की ऑर्गॅनिक फार्मिंगच्या बाबतीत ना एक म्हटलं जातं की हे काही प्रॅक्टिकल नाहीये. हे एक मिथ आहे. हे जे ऑर्गॅनिक करतात ते काही प्युअरली ऑर्गॅनिक नसतं ऑफकोर्स. किंवा यांनी प्रोडक्शन तुमचं खूप कमी होतं. जे व्हायला पाहिजे ते होत नाही. श्रीलंकेचं उदाहरण दिलं जा की श्रीलंकेत काय झालं पहा. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर ऑर्गॅनिक फार्मिंग केलं, त्याच्यामुळे एकदम उत्पादन कमी झालं आणि राइट. अर्थव्यवस्थेला धक्का बसला. तर नक्की परिस्थिती काय आहे? तुम्ही त्या क्षेत्रात काम करता. ऑर्गॅनिक ओरिजिनल फार्मिंग करणं फायद्याचं ठरते किंवा नाही? सर आता कसं आहे, ग्रीन रिव्होल्यूशनच्या आधी भारतातला प्रत्येक शेतकरी हा ऑर्गॅनिकच होता. मी म्हणलं तसं, की 93 साली आम्ही म्हणजे ऑर्गॅनिक हा आपल्याकडे शब्द काहीच नव्हतं. पहिल्यांदा मे बी उच्चारला असेल. सगळे सेंद्रिय शेती म्हणायचे. बरोबर. प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःच्या गायी होत्या, स्वतःचा गोठा होता. ते शेणखत वापरायचे, गोमूत्र वापरायचे. पालापाचोळा सगळं ते एकत्र करून कंपोस्ट करायचे. तर ते काय होतं, ते दॅट वॉज ऑर्गॅनिक फार्मिंग. येस. मग ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये जेव्हा म्हणजे आपला त्याच्या आधी एक फॅमाईन झाला होता खूप मोठा. लोकांची भूकमार झाली होती ब्रिटिशांमुळेच. तर तेव्हा मग काय केलं होतं, की ग्रीन रिव्होल्यूशन आणण्यात आलं. त्याच्यातनं यील्ड्स वाढवले गेले आणि ऑर्गॅनिक फार्मिंग जसं मी मगाशी म्हणलं, की ते फक्त केमिकल फर्टिलायझर न वापरणे इज नॉट ऑर्गॅनिक फार्मिंग. पहिली तुमची सॉइलची कंडिशन काय आहे? त्या सॉइलमध्ये न्यूट्रिशनचा डेफिसिट कुठे आहे? त्याच्यानंतर तुम्ही पेस्ट मॅनेजमेंट कसं करता? सो हे सगळं मिळून आणि ट्रेसेबिलिटी, की तुमचं बियाणं कुठून आलं? तुमचं पाणी कुठून येतंय? तुम्ही क्रॉप किती दिवस केलं? कसं केलं? काय प्रॅक्टिसेस वापरल्या? त्याचा हार्वेस्ट कधी झाला? हार्वेस्टिंग नंतर टेस्टिंग झालं का? तर ही सगळी जी ट्रेसेबिलिटी आहे, हे सगळं केलं तर तुम्ही तुमच्या गोष्टींना ऑर्गॅनिक म्हणू शकता. भारतात कसं झालंय, कोणी लेबल छापतं, की ऑर्गॅनिक बिस्किट्स. कसं? तुमचं पाम ऑइल येतं इंडोनेशियातनं. तुम्ही तिथं गेलात का बघायला, की ते ऑर्गॅनिक आहे का? आणि आपल्याकडं खूप जेनेरिक झालाय. ऑर्गॅनिक हा शब्द कोणीही कशालाही वापरतं. ते पहिलं सरकारने कुठेतरी त्याच्यावर आळा घातला पाहिजे. ऑर्गॅनिक हे तुम्हाला आता एखादी शिपमेंट एक्सपोर्ट करायची असेल,
तर तुम्हाला मी सांगितली ती सगळी ट्रेसेबिलिटी द्यायला लागते. प्लस थर्ड पार्टी टेस्ट रिपोर्ट द्यायला लागतात. आणि हे सगळं झालं तरच तिकडं ते ऑर्गॅनिक म्हणून म्हणतात. पण मग कसं होतं, की याच्यामध्ये टेस्टिंगचा खर्च इतका वाढतो, की ते स्मॉल प्रॉडक्ट स्केलवर करणं आता प्रॅक्टिकल राहिलेलं नाहीये. म्हणून मी म्हटलं, की फर्स्ट स्टेप इज क्लीन फार्मिंग. एकदा तुमचे रेसिड्यू फ्री प्रॉडक्ट्स व्हायला लागले, की तुम्ही ऑर्गॅनिककडे जा. सो वन ऑफ द रिझन्स की कृषीटेक सक्सेसफुल काय आहे? आम्ही जेव्हा 93 साली सुरू केलं, तेव्हा आम्ही शेतकऱ्याकडे कधीच असे गेलो नाही, की ते सगळं केमिकल वगैरे बाजूला ठेवा. आमचे हे प्रॉडक्ट आहेत, यांनी सगळं तुमचं भरघोस येईल. कारण तसं होऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा आयुर्वेद लिहिला गेला किंवा जेव्हा वृक्ष आयुर्वेद लिहिला गेला, तेव्हाचे क्लायमॅटिक कंडिशन्स म्हणा, सॉइल कंडिशन म्हणा, हे सगळं वेगळं होतं. सगळं आज सगळं वेगळं आहे. सो आज आम्ही काय करतो, की इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. मग त्याच्यामध्ये तुम्ही केमिकल फर्टिलायझर्स पण वापरा, आमचे प्रॉडक्ट पण वापरा, प्लस कंपोस्ट आणि बाकीच्या काही टेक्निक्स आणि प्रॅक्टिसेस. हे असं करून वी ट्राय टू एन्शुअर की जो शेवटचा प्रोड्यूस मिळेल किंवा यील्ड मिळेल तुम्हाला, तो रेसिड्यू फ्री असेल, क्लीन असेल आणि त्यांनी हानी होणार नाही. मी जसं म्हणलं, की हेवी मेटल बॉडीमधनं एक्सक्रीट करणं खूप अवघड आहे. तसंच या केमिकल फर्टिलायझर्सचं आहे. म्हणजे डायरेक्ट संपर्क तुमचा आला, तर डेफिनेटली ते विषारीच असतात. पण ओव्हर अ पिरियड दे सॅच्युरेट इन युअर बॉडी आणि मग त्यातनं तुम्हाला मेडिकल कंडिशन्स निर्माण होतात. हे खूपच म्हणजे इव्हॉल्व्ह होत असल्यामुळे खूप ऑफ कोर्स. गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड झाल्या. एक्झॅक्टली. म्हणजे आपण चर्चा करायची ठरवली, तर एक 4-5 तासाची चर्चा नक्की होऊ शकते या विषयावर. आणि श्रीलंकेचं तुम्ही म्हणालात. हां. सो असं नी जर्क रिएक्शन देऊन कार्पेट पॉलिसी करणं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे आता भारतात तुम्ही बघितलं तर आय थिंक सिक्कीम आहे, सिक्कीम पहिलं आसाम, राज्य आपण म्हणतो. अरुणाचल आहे. तिथे एक 2-3 स्टेट्स नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये आहेत, की ते फुल ऑर्गॅनिक गेलेले आहेत. पण तिथनं येणाऱ्या रॉ मटेरियलमध्ये सुद्धा अजूनही पेस्टिसाइड रेसिड्यूज सापडतात. आता हे मी म्हणत नाहीये, की ते शेतकरी इल्लीगली वापरतायत. काही पेस्टिसाइड्स असे आहेत, की त्याचं हाल्फ लाईफच इतकं जास्त आहे, हं. की ते 8 वर्ष, 10 वर्षानंतर सुद्धा ते पाण्यामध्ये सापडतात. आता एक किस्सा आमचा तुम्हाला सांगतो. कोकणामध्ये आमचे एक ऑर्गॅनिक शेतकरी आहेत. त्यांनी सगळं ऑर्गॅनिक केलं. 10 वर्ष त्यांनी लावली केमिकलवरनं ऑर्गॅनिक्सला स्विच व्हायला आणि सगळं ऑर्गॅनिक शेत 2-3 वर्ष व्यवस्थित त्यांचं छान चालू होतं. त्यांचं डोंगराच्या उतारावरती शेत होतं. आंब्याची बाग होती. डोंगराच्या उतारावरती. त्याच्या वरती कोणीतरी केळीची बाग काढली. डोंगरातच. आणि डोंगरामध्ये त्यांनी केळीची बाग कन्व्हेन्शनल मेथड्सनी जोरात फवारण्या करून सुरू केली. पुढच्या वर्षीपासनं यांचा सगळा आंबा डिटेक्शन सुरू झालं. तर आता याच्यात त्यांची पर्सनली काहीही चूक नाही. त्यांच्या शेतात आणि त्या केळीच्या बागेमध्ये 4 किलोमीटरचं अंतर आहे आणि मध्ये फक्त जंगल आहे. सो ही परिस्थिती असताना कुठेतरी पॉलिसी लेव्हलवर जसं मी म्हणतो, की एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ द गव्हर्नमेंट. तर ते सरकारनेच हा दृष्टिकोन कुठेतरी लक्षात घेऊन जर पॉलिसी चेंजेस केले, की कुठले फर्टिलायझर अलाउड आहेत, कुठले अलाउड नाही आहेत, तर डेफिनेटली ऑर्गॅनिक फार्मिंग हे होऊ शकतं. आणि आधी क्लीन फार्मिंगकडे जाऊ. आत्ता गव्हर्नमेंट खूप काम करतंय त्याच्यावर. नवीन टेक्निक्स आणतंय. सो आधी क्लीन फार्मिंग आणि मग ऑर्गॅनिक फार्मिंग हे इज द राइट वे टू गो अबाउट इट. खूप मोठे इन्साइट्स तुम्ही दिले सर. आणि हे सगळं करून तुम्ही आज जगभर त्याचं निर्यात करताय. ऑफ कोर्स. अशा सगळ्या प्रॉडक्टची. तुम्ही निर्यात ज्या देशांमध्ये करता त्याच्यातला एक देश म्हणजे तुर्कस्तान. राइट. तुर्की ऑफ कोर्स. ज्याला आपण आता म्हणतो. तुम्ही गेली 15-17 वर्ष तिथे तुमचे प्रॉडक्ट्स पाठवता, तिथे जाऊन येता. बरोबर. आता ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं बाळकाट तुर्की सुरू आहे आणि हे सगळं बिझनेस एका नव्या याने चर्चा होते. राइट. तुम्ही तुमचा तुर्कस्तानचा अनुभव कसा आहे आणि तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे कसं बघता? ऑफ कोर्स. आता कसं आहे, पूर्ण देश वाईट आहे असं म्हणून कधीच चालत नाही. टर्कीबरोबर आम्ही 2012 पासनं आमचे प्रॉडक्ट एक्सपोर्ट होतात. म्हणजे जवळपास 15, 13, 14, 15 वर्ष झाली. म्हणजे आधीपासनं आधी सॅम्पलिंग झालं, टेस्टिंग झालं, ट्रायल्स झाल्या. पण तेव्हापासून आमचा बिझनेस चालू आहे. मी इनफॅक्ट ऑपरेशन सिंदूर चालू असताना मी टर्कीमध्ये होतो.
क्या बात आहे. आमचं एक एक्स्पो होता. एक्स्पोमध्ये केमेक्सिल म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे. सो ते केमिकल इंडस्ट्री प्लस कॉस्मेटिक इंडस्ट्री, न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ते पॅव्हिलियन्स घ्यायला तुम्हाला इंटरनॅशनल एक्स्पोजमध्ये मदत करतं. अच्छा. ते थोडे स्वस्तामध्ये पॅव्हिलियन्स मिळतात. तुम्हाला सपोर्ट मिळतो त्या देशामध्ये. सो त्यांचं पॅव्हिलियन होतं. आम्ही तिथे होतो आणि हे झाल्यावरती एक 20-22 कंपन्या असतील. त्यातले 7-8 लोकं रात्रीतनं निघून परत भारतात आले. आता त्या एक्स्पोसाठी सगळ्यात छोटा बूथ होता तो ₹5,00,000 चा होता. म्हणजे त्या कंपन्यांचं ते ₹5-5 लाख तर गेले. कारण टर्की हा असा देश आहे, की सगळे इंग्लिश बोलत नाहीत. आणि मग तुम्हाला ट्रान्सलेटर घ्यायला लागतो. सो ती ट्रान्सलेटर जे घ्याल तुम्ही, ते काहीतरी पैसे घेत असतात. आणि नुसता ट्रान्सलेटर बूथवर उभा राहून तुमचे लिफलेट वाटतोय, हे मार्केटिंग त्याला म्हणू शकत नाही किंवा बिझनेस डेव्हलपमेंटही तुम्ही म्हणू शकत नाही. अनलेस तुमच्या कंपनीतला माहितगार माणूस तिथं उभा आहे, तर तुम्ही मार्केटिंग कसं करणार? सो मग लोकं पळून आले भीतीने. तर आता भीती काय होती, की टर्की पाकिस्तानला सपोर्ट करतंय आणि आपल्याला इथे अटक झाली तर. तर माझं एवढंच म्हणणं होतं, की आता तुम्ही पळून चाललायत, ते तुम्हाला अटकच करायची असेल तर एअरपोर्टवर करू शकता. सो अशा म्हणजे नी जर्क रिएक्शन्सनी काही उपयोग होत नाही. आणि जसा डिप्लोमसी असते, तसाच बिझनेसही असतो. सगळं ब्लॅक एंड व्हाईट नसतं. सो या सगळ्या गोष्टी ग्रे एरियाजमध्ये असतात. आणि ॲज अ इंडियन सिटिझन आत्ता जे त्यांचं म्हणजे बहिष्कार घालणं चालू आहे आपल्या भारतीय नागरिकांचं टर्कीवर, हे बरोबर आहे. कारण ते ज्यांना सपोर्ट करतायत हे चूक आहे, हे सांगण्याचा एका कॉमन मॅनला दुसरा कुठला मार्ग नाहीये. पण इन टर्म्स ऑफ लाँग टर्म रिलेशन्स म्हणा किंवा बिझनेस म्हणा, तर टर्की हा चांगला देश आहे. ज्या पार्टनर्स बरोबर तिकडे आम्ही काम करतो, ती लोकं चांगली आहेत. कधी पेमेंटचा प्रॉब्लेम आलेला नाही किंवा अनड्यू रिजेक्शन कधी केलेलं नाही. आणि तिथेही देशात मी लोकांशी बोलत असताना असं जाणवलं, की बऱ्याच लोकांना तर माहीत नाही, की टर्की हे पाकिस्तानला सपोर्ट करतंय. त्यामुळे लोकंही कधी वाईट नसतात. काही पॉलिसीज म्हणा किंवा काही ग्रुप्स म्हणा, हे सगळीकडेच वाईट असू शकतात. त्यामुळं मग ते बिझनेस आणि चर्च आणि स्टेट जसं बरोबर. एकत्र करू नये म्हणतात, तसंच बिझनेस आणि पॉलिटिक्स शुड बी इन देअर ओन प्लेस. आणि लाँग टर्म दृष्टीने बघितलं तर बेसिकली अख्खं जग हे भारताचं मार्केट आहे. त्यामुळे ते जिथं अपॉर्च्युनिटी मिळेल, तिथे रिस्क मिटिगेशन ऑफ कोर्स करून काम करायला हरकत नाही. आता उद्या सरकारने सांगितलं, की टर्कीबरोबर काहीही करायचं नाही. तर इज इट अ लॉस टू द बिझनेस? डेफिनिटली इट इज. पण शेवटी नेशन फर्स्ट. कारण देश असला तर तुम्ही काही करू शकता. सो देशाचा पाठिंबा कधी न सोडणे हाच आपल्यासमोर एक मार्ग आहे. नेशन फर्स्ट खूप महत्वाचं आहे. ऑफ कोर्स. ज्या मुलांना ज्या या क्षेत्रात यायचं असेल, ऑर्गॅनिक प्रोडक्शन आणि इतर गोष्टींच्या, अशा कुठल्या फील्ड याच्यामधली सेक्टर्स आहेत की जिथे चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिसतायत? सर आत्ता तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री म्हणा म्हणजे किंवा काय? म्हणजे न्यूट्रास्युटिकल म्हणजे काय, की सप्लिमेंट्स. म्हणजे आता ओके. काय होतं, की आपण म्हणतो, की "अरे भरपूर भाज्या खा, तब्येत सुंदर होईल." पण त्या भाजीमध्येच जर न्यूट्रिशन नसेल, तर ते तुमच्या शरीरात कुठून येणार? बरोबर. म्हणजे हा सगळा जो आपला आत्ताची जी चर्चा आहे, ही सगळी इट स्टार्ट्स फ्रॉम द सॉइल. जमीन चांगली नसली तर झाडं चांगली नाहीत. झाडं चांगली नाही तर तुम्ही जे खाताय त्यातनं न्यूट्रिशन मिळत नाही आणि मग त्यातनं सगळे आजार होतात. सो आत्ताचं करंट ट्रेंड हा आहे, की मिटिगेशन ऑफ लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. म्हणजे लोकं डिप्रेशनमध्ये जातायत, लोकं स्ट्रेसमध्ये जातायत. तर त्याच्यासाठी काही करता येईल का? हा आत्ता निसर्ग हर्ब्सचा प्रयत्न आहे. सो असं तुम्ही एखादी कॅटेगरी, की तिथं खरंच लोकांना गरज आहे, हे बघून जर तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलपमेंट केली आणि इट डझंट हॅव टू बी की फूडच आहे. म्हणजे आता काही सिंगर्स आहेत, तर ते कॉम्पोजिशन्स असे करतायत, की ते ऐकून तुम्ही मेडिटेशन करू शकता. हं. तर आता म्युझिक ही इंडस्ट्रीच आहे शेवटी. पण त्यांनी हा फॅक्टर घेतलाय कारण इट इज अ मेजर लाईफस्टाईल इश्यू. इट इज अ मेजर लाईफस्टाईल डिसऑर्डर. आणि सो अशी तुम्ही एखादी कॅटेगरी किंवा एखादी नीड सोसायटीची बघून जर तुम्ही प्रॉडक्ट्स केले,
तर डेफिनेटली त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. हार्डवर्क आहे का? डेफिनेटली आहे. ग्रासरूट लेव्हलवर जाऊन हाणामारी करायला लागते का? करायला लागते. पण ती शेवटी सगळ्याच बिझनेस आणि सगळ्याच फील्डमध्ये असते. त्यामुळे ते जर सगळं करायची तयारी असेल, तर डेफिनेटली या फील्डमध्ये भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. पुढची 4-5 वर्ष, 10 वर्ष तुम्ही कशी बघता? काय बदल होतील आणि काय तुम्ही स्किल्स आत्ताच शिकायला पाहिजे त्या संधी घेण्यासाठी? सो बेसिक तुम्हाला म्हणजे टेक्निकल एक्सपर्टीज या फील्डमध्ये थोडं तरी पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठे काम करत असाल, तर ह्या फील्डमध्ये जर काम करत असाल, तर थोड्या गोष्टी सोप्या होतात. कारण रेग्युलेशन्स बदलत असतात, कंट्री रिक्वायरमेंट्स बदलत असतात, लोकल रेग्युलेशन्स बदलत असतात. तर मग त्या सगळ्याचा आढावा घेऊन तुम्हाला अ, एखादा प्रॉडक्ट किंवा एखादी कंपनी ही उभी करता आली पाहिजे. आणि पुढचे 10 वर्ष हे जसे आत्ता मी सांगितलं तुम्हाला, की मेंटल वेलनेस हा अतिशय मेजर इश्यू आहे. लोकं बोलत नाहीयेत त्याच्याबद्दल, व्हिच इज सॅड. पण हा खूप खूप मेजर इश्यू आहे आणि तो वाढतच जाणार आहे. म्हणजे तुम्हाला साधं उदाहरण सांगायचं तर दुबईमध्ये जे म्युझियम ऑफ फ्युचर आहे, त्याच्यामध्ये पहिले 3 मजले ते अगदी तुम्हाला, की आम्ही आता मंगळावर गेलो, असं त्यांचं सिम्युलेटर आहे, की ते चंद्रावर घेऊन जातात. तिथनं तुम्ही स्पेसमध्ये उडताय. स्पेसमध्ये शेती चालली आहे. हे सगळं करून एक्झिटच्या आधी शेवटचा जो मजला आहे, दॅट इज ऑल फोकस्ड ऑन मेंटल वेलनेस. की तिथे ते जाताना पहिलं सांगतात फोन बंद करा आणि मग तुमच्या हाताला परत फिलिंग येण्यासाठी व्हायब्रेशनचे मशीन्स आहेत. तुमचं मन शांत करण्यासाठी वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजचे आवाज ते ऐकवतात. एक ठिकाण असं आहे की लिटरली एक बेंच आहे आणि त्याच्यावर आता बसा तुम्ही. दुसरं काही नाही आणि छान म्हणजे असं रिलॅक्सिंग असे दिवे वगैरे फिरतायत आणि तिथं 5 मिनिटं बसा आणि मग ते म्हणतात की आता ठीक आहे, आता परत तुम्ही बाहेर जा आणि आता बी अ टुरिस्ट अगेन. तर आणि हे म्युझियम ऑफ द फ्युचर हे म्हणतायत की 2070 सालचं आहे. हो. सो तुम्ही मला विचारताय 10 वर्षाचं म्हणजे 2035 पर्यंतच्या अपॉर्च्युनिटी. यू-ए-ई म्हणतंय की सत 2070 साली मेंटल डिसऑर्डर्स आणि मेंटल हेल्थ आणि स्ट्रेस विल बी द ओन्ली डिसीज लेफ्ट दॅट इज अनक्युअर्ड. हं. सो इतकी मोठी ही अपॉर्च्युनिटी पुढच्या 10 वर्षासाठी आहे. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. नेशन फर्स्ट हे आपलं धोरण असलं पाहिजे आणि मेंटल हेल्थ आणि अशा विषयावर तर आपल्याकडे जे खूप सारं काम केलेलं आहे ऑफ कोर्स. त्याच्यावर आणि आपल्याला त्याच्यामध्ये काम करण्यासाठी खूप साऱ्या संधी आहेत. बरोबर. आणि ह्याच संधी जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर यशस्वी उद्योजकचे पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा. त्यातून नक्की तुम्हाला अशा नव्या संधीच, नव्या गोष्टी मिळतील आणि तुम्हाला एक नवी दिशा मिळेल. सर तुम्ही इथे आलात. खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक यू.